नमस्कार. आज ना आपण एका अशा साध्या पण खूपच शक्तिशाली विचारावर बोलणार आहोत. एक असा विचार जो आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकू शकतो. अनेकदा आपण ऐकतो किंवा स्वतःच म्हणतो की अरे, त्या एका घटनेने ना माझं आयुष्यच बदलून टाकलं. पण खरंच तसं होतं का? विचार करा. आयुष्य तर सगळ्यांसाठी सारखंच असतं. म्हणजे सुख, दुःख, संधी, संकट हे सगळं प्रत्येकाच्याच वाट्याला येतं. मग असं का होतं की एकाच परिस्थितीत दोन माणसं पूर्णपणे वेगळं वागतात? याचं कारण सोपं आहे. आपलं आयुष्य घटनांमुळे नाही, तर त्या घटनांना आपण कसा प्रतिसाद देतो त्याने घडतं. आणि हाच तर खरा प्रश्न आहे. हे सगळं घडतं कसं? आपल्या आत अशी कोणती गोष्ट आहे, कोणती शक्ती आहे, जी ठरवते की आपण कसा प्रतिसाद देणार? तर याच प्रश्नाच्या उत्तरात आपल्या व्यक्तिमत्वाचं सगळं रहस्य दडलंय. आणि ती शक्ती म्हणजे आपली आंतरिक मूल्य, आपलं आतलं होकायंत्र. चला तर मग सुरुवात करूया. या पहिल्या भागात आपण हेच नातं जरा जवळून समजून घेऊया, आयुष्य आणि आपला प्रतिसाद. हे बघा, मुद्दा घटनेचा नसतोच मुळी. मुद्दा असतो प्रतिसादाचा. आणि हा प्रतिसाद येतो कुठून? तर आपल्या मूल्यांमधून. एक छोटंसं उदाहरण घेऊ. समजा दोन मित्रांची नोकरी गेली. आता पहिला मित्र काय करतो? तो पार खचून जातो, निराश होतो, व्यवस्थेला दोष देत बसतो. पण दुसरा मित्र, तो याकडे एक संधी म्हणून पाहतो. तो म्हणतो, ठीक आहे, आता नवीन काहीतरी शिकूया, आणि तो अजून चांगल्या नोकरीसाठी प्रयत्न सुरू करतो. आता बघा, घटना एकच होती, नोकरीस जाणं, पण दोघांचा प्रतिसाद एकदम वेगळा होता. का? कारण पहिल्यासाठी कदाचित सुरक्षितता हे मूल्य जास्त महत्वाचं होतं, तर दुसऱ्यासाठी विकास आणि सकारात्मकता. बरं, मग आता हे आंतरिक होका यंत्र म्हणजे नेमकं काय आहे, या संकल्पनेच्या जरा मुळाशी जाऊया. हे मार्गदर्शक तत्व असतात तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर मूलभूत मानवी मूल्य म्हणजे काय? बघा, जसं पाण्याचं मूळ तत्व आहे ओलावा, तसंच माणसाचं मूळ तत्व आहे चांगुलपणाकडे झुकणं. रस्त्यात एखादी गरजू व्यक्ती दिसली की मनात मदतीची भावना येते ना, तेच हे. सत्य, प्रेम, शांतता, प्रामाणिकपणा ही सगळी मूल्य आपल्यात अगदी नैसर्गिकरित्या आतूनच असतात. आणि गंमत म्हणजे हे मूल्य कोणत्याही देशाच्या, धर्माच्या किंवा काळाच्या चौकटीत बसत नाहीत. ती युनिव्हर्सल आहेत, सार्वत्रिक. दुसऱ्याला मदत करणं हे भारतात जेवढं चांगलं मानलं जातं, तेवढंच ते जपानमध्ये किंवा अमेरिकेतही चांगलंच मानलं जातं, बरोबर? म्हणूनच ती कालातीत आहेत आणि शाश्वत आहेत. आपलं जे वर्तन असतं ना, ते साधारणपणे 3 गोष्टी नियंत्रित करतात. पहिलं म्हणजे सामाजिक संकेत. म्हणजे काय? तर लोक काय म्हणतील याची भीती. दुसरं म्हणजे कायदे, म्हणजे पोलिसांची किंवा दंडाची भीती. पण तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मूल्य, जी ह्या दोन्हींच्या पलीकडे आहे. ती आपल्या आतून येते. बघा, दंडाच्या भीतीने हेल्मेट घालणं हे झालं कायद्याचं पालन. पण इतरांच्या आणि स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी म्हणून हेल्मेट घालणं हे झालं मूल्यांचं पालन. फरक लक्षात येतोय ना? आता पुढे जाऊया आणि बघूया की हीच मूल्य आपल्या वेगवेगळ्या सामाजिक भूमिकांमध्ये कशी व्यक्त होतात. आता बघा, मूल्य जरी सार्वत्रिक असली तरी आपल्या भूमिकेनुसार आपण कोणत्या मूल्याला प्राधान्य देतो हे बदलतं. उदाहरणार्थ, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या एका नेत्याकडून आपण शौर्य आणि न्यायाची अपेक्षा करतो, बरोबर? एका जिल्हाधिकाऱ्याकडून निष्पक्षपातीपणाची, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या समाजसुधारकाकडून सामाजिक समता आणि तर्कनिष्ठतेची. म्हणजे मूल्य तीच आहेत, पण त्यांची अभिव्यक्ती ती भूमिकेनुसार बदलते. पण एक प्रश्न आहे, हे आपलं आतलं होकायंत्र नक्की तयार कसं होतं? कुठून येतं हे सगळं? चला याची जडणघडण समजून घेऊया. आपली मूल्य प्रणाली मुख्यत्वे 5 स्रोतांमधून तयार होते. कुटुंब आपल्याला पाया घालून देतं, ती आपली पहिली शाळा असते. मग मित्र, शिक्षण त्याला तार्किक बनवतं. पण या सगळ्यात अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु आहे. सम्राट अशोकाचं उदाहरण तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कलिंगाच्या युद्धातला तो भीषण अनुभव त्याने त्यांच्या आतल्या मूल्यप्रणालीला असा काही धक्का दिला की त्यांचा संपूर्ण प्रवासच बदलला, दिग्विजयापासून थेट धम्मविजयापर्यंत. म्हणूनच म्हणतात, अनुभव आपल्याला आतून बदलतो. आता मूल्यांचे ना 2 मुख्य प्रकार आहेत. पहिलं म्हणजे टर्मिनल मूल्य. टर्मिनल म्हणजे काय? तर आपलं अंतिम ध्येय, आपली डेस्टिनेशन. जसं की आयुष्यात शांती मिळवणं किंवा आत्मसन्मान मिळवणं. आणि दुसरं आहे इन्स्ट्रुमेंटल मूल्य, म्हणजे त्या ध्येयापर्यंत, त्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्याचा मार्ग. जसं की प्रामाणिकपणा, धैर्य, दयाळूपणा. थोडक्यात काय? तर ध्येय
आणि त्या ध्येयापर्यंतचा मार्ग, या दोन्हींचा समतोल साधणं खूप महत्वाचं आहे. या सगळ्या मूल्यांना आपण एक अगदी सोप्या सूत्रात बांधू शकतो. बघा, जेव्हा आपल्या विचारांमध्ये सत्य असतं, म्हणजे आपण स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक असतो, तेव्हा आपोआपच आपली कृती, आपलं आचरण योग्य होतं. आणि जेव्हा समाजातल्या जास्तीत जास्त लोकांचं आचरण योग्य असतं, तेव्हा तिथे शांतता आणि सलोखा आपोआपच येतो. हा एक अगदी सरळ, नैसर्गिक प्रवाह आहे. आता आपण एका अशा मुद्द्यावर बोलूया जो खूप महत्वाचा आहे. बघा, जे आपल्याला योग्य वाटतं आणि जे विचार केल्यावर योग्य ठरतं, यात फरक असू शकतो. हा बारकावा समजून घेऊया. कधीकधी काय होतं, आपलीच दोन मूल्य एकमेकांसमोर उभी राहतात, संघर्ष होतो. समजा मैत्री हे आपल्यासाठी खूप महत्वाचं मूल्य आहे, पण आपला मित्र परीक्षेत कॉपी करण्यासाठी मदत मागतोय. आता काय करणार? मैत्रीचं मूल्य म्हणेल, अरे मदत कर त्याला. पण नैतिकता, एथिक्स काय सांगते? ती सांगते की प्रामाणिकपणा आणि सचोटी ही तत्त्व जास्त महत्वाची आहेत आणि कॉपी करणं हे चुकीचंच आहे. नैतिकता म्हणजे काय? तर मूल्यांवर केलेला एक विचारपूर्वक निर्णय. याबद्दल मानसशास्त्रज्ञ कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाचे 3 खूप छान टप्पे सांगितले आहेत. पहिला टप्पा लहानपणीचा. शिक्षा होईल म्हणून मी हे करणार नाही, म्हणजे कृती भीतीवर आधारित असते. दुसरा टप्पा थोडे मोठे झाल्यावर. लोक हसतील, लोक काय म्हणतील म्हणून मी हे करणार नाही, म्हणजे कृती सामाजिक मान्यतेवर अवलंबून असते. पण तिसरा आणि खरा टप्पा, जेव्हा कोणतीही शिक्षा किंवा सामाजिक दबाव नसताना एखादी गोष्ट फक्त माझ्या तत्वांच्या विरोधात आहे म्हणून आपण करत नाही, हीच खरी नैतिक प्रगल्भता. चला, आता हे सगळं आपल्या रोजच्या आयुष्यात आणून बघूया की हे आपलं आंतरिक होकायंत्र आजच्या जगात दैनंदिन परिस्थितीत आपल्याला कसं मार्गदर्शन करतं. एक साधी ट्रॅफिक सिग्नलची टेस्ट घेऊया. पहिला टप्पा. कल्पना करा, आपण सिग्नलवर आहोत. आजूबाजूला पोलीस नाहीत, रस्ता अगदी मोकळा आहे. आणि अशा वेळी जर कोणी सिग्नल तोडून पुढे गेलं, तर याचा अर्थ काय? याचा अर्थ त्या व्यक्तीची मूल्य अजूनही बाह्य नियंत्रणावर अवलंबून आहेत, म्हणजे शिक्षेच्या भीतीवर. आता दुसरा टप्पा. सिग्नल पाळला जातोय, पण का? तर समोर पोलीस उभे आहेत म्हणून. ही कृती मूल्यांमधून नाही, तर पुन्हा एकदा फक्त शिक्षेच्या भीतीतून आलेली आहे. हे झालं आपल्या नैतिक विकासाच्या दुसऱ्या टप्प्याचं उत्तम उदाहरण. आणि आता तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा. विचार करा, रात्रीचे 2 वाजलेत, रस्त्यावर एकही माणूस नाही, पोलीस तर नाहीच नाही. तरीही आपण सिग्नल लाल असेपर्यंत थांबतो. का? कारण सुव्यवस्था आणि सुरक्षतेचं मूल्य आपल्यात इतकं खोलवर रुजलंय की आपल्याला कोणत्याही बाह्य नियंत्रणाची गरजच वाटत नाही. आपलं आतलं होकायंत्रच आपल्याला योग्य दिशा दाखवतं. ही आहे खरी मूल्यांची ताकद. आणि आजच्या जगात तर मूल्यांचं महत्त्व पूर्वीपेक्षाही खूप जास्त आहे. बघा, AI सारखं तंत्रज्ञान आपल्याला प्रचंड माहिती आणि ताकद देतं. पण त्याचा उपयोग लोकांचं भलं करण्यासाठी करायचा की द्वेष पसरवण्यासाठी, हे कोण ठरवतं? आपली मूल्य. व्यवसायात भेसळ करून एका रात्रीत श्रीमंत व्हायचं की टाटांसारखा एक नैतिक ब्रँड अनेक पिढ्यांसाठी उभा करायचा, हा प्रश्न पैशाचा नाही, हा मूल्यांचा प्रश्न आहे. म्हणून शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवायची. आयुष्य ही एक प्रश्नपत्रिका आहे, जी आपल्या सगळ्यांसाठी सारखीच आहे. पण त्या प्रश्नपत्रिकेला आपण काय उत्तर लिहितो, तेच आपलं खरं व्यक्तिमत्व असतं. संकट येतील, संधी येतील, पण आपली मूल्यच ठरवतील की आपण यातून कोण म्हणून बाहेर पडतो. आयुष्य आपल्याला बदलत नाही, आपण बदलतो. आणि जेव्हा आपण बदलतो, तेव्हा आयुष्य आपोआपच सुंदर वाटू लागतं.